नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजोडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते हनुमंतराव जगन्नाथ भोसले सर आहेत. त्यांचा 81वी वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. खरं तर सरांचा हा 81वी वाढदिवसापर्यंतचा प्रवास हा सर्वांनाच एक प्रेरणादायक ठरलेला आहे. कसा हा जीवनातला प्रवास झाला या संदर्भात आज आपण सरांशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, पहिल्यांदाच सांगा की 81 वाढदिवस तुम्ही साजरा करत आहेत. काय सांगताल या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही? हा 81 वाढदिवस म्हणजे 80 नंतर 81 वाढदिवस करणं म्हणजे वाढती वेळ या दृष्टीनं घेतलेला आहे. त्याप्रमाणे 81 वर्षाचे होईपर्यंत साधारणतः आपल्या जीवनामध्ये आपण काय केलेलं आहे किंवा कोणत्या प्रसंगाला आपण तोंड दिलेलं आहे, कसं यश मिळवलं हे सर्वांना कळावं या दृष्टीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. बर, वाढदिवसानिमित्त काय वेगळा उपक्रम आहे का तुमचा? हो, त्या दिवशी वेगळा प्रोग्राम असा आहे, एक तुला करायचे की नारळाची तुला करायची, त्यात जरा गुळाच्या ढेपी काय टाकायचे आणि अशा पद्धती तुला करायचे. सुरुवात प्रथमतः मारुतीचे किंवा हनुमानाचं दर्शन पूजा करायची, जायचे. त्याचप्रमाणे मग तुला झाल्यानंतर कार्यक्रम सुरू होईल. मान्यवर बोलतील, काय गावातील काय असतील नेते, काय बाहेरचे असतील आणि अध्यक्ष म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत आपल्याला भेटलेले. ते नेहमीच माझ्याकडे येतात, त्यांचं माझे संबंध चांगले आहेत. सर, प्रश्न असा आहे की सामाजिक उपक्रमात तुम्ही आता मग सांगितलं की काय म्हणजे भाषण होणार आहेत, मनोगत होणार आहेत वगैरे वगैरे, पण काय आपण वेगळं काहीतरी म्हणतो. म्हणजे मग अशी खाजगी बोलताना सांगितलं लहान गरीब मुलांना काहीतरी मदत करणार आहे आर्थिक स्वरूपाने. हो, ती कशी आहे म्हणजे? सर मी शिक्षण जनरल बोर्ड सदस्य आणि जनरल बोर्ड सदस्य असल्यामुळे या 81व्या वाढदिवसानिमित्त काही गोरगरीब मुलांना मदत करावी अशी माझी इच्छा होती. त्या दिवशी मी चौकशी केली कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी आणि त्या ठिकाणी मला मुख्याध्यापकाला सांगितलं की बाबा आपलं पोर बॉईज फंड आहे, बर, तर त्या फंडामध्ये काय रक्कम टाका, बर, ती रक्कम आपल्याला जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांना वापरता येईल. बर, अजून काही वेगळा तर अशा प्रकारे ते 27 विद्यार्थ्यांसाठी 16,200 रुपये मी त्या देणार आहे. बर, अजून काही वेगळा उपक्रम? त्या वेगळा उपक्रम असा, जागतिक महिला दिनानिमित्त मी त्या ठिकाणी ट्रॉफी ठेवलेली आहे महिलांसाठी. बर, ज्या महिला आपल्या क्षेत्रात कर्तव्यदक्ष आहेत, कर्तव्यगार आहेत, चांगले काम करतायत, अशा महिलांचा सत्कार करणार त्या दिवशी. त्या अशा प्रकारच्या महिला जवळ 25 आहेत. 25 महिलांचा सन्मान होणार. सर, दुसरा प्रश्न असा आहे की संजीवराजे बाबा यांना तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवलेला आहे. काय मनात भावना आहे म्हणजे नक्की? मनात भावना म्हणजे असं की मी 1972 साली BA झाला. बर, त्यावेळेचे अध्यक्ष शिवाजीराजे यांच्याशी माझी भेट झाली आणि त्यांनी माझी निवड केली शिक्षक म्हणून. बगतसाहेब म्हणून चेअरमन होते साखरवाडीला आणि साखरवाडीला माझी नेमणूक झाली. 1972 ते 1986 पर्यंत मी साखरवाडीत होतो. बर, त्यानंतर काही पत्नीचे आजारपण मला फलटणला यावं लागलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी मला सहानुभूतीची वागणूक या संस्थेने मिळाली आहे आणि त्यामुळे संजीवराजेंशी माझे अतूट संबंध आहेत. या बिजोडीत त्याचा हा 4था प्रसंग आहे माझ्यामुळे, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. बर, सर, अजून एक प्रश्न आहे. खरं तर ते शिक्षक आणि अण्णा म्हणजे सर आणि अण्णा हे कसं तुम्ही दोन्ही शब्दाशी तुम्ही मेळ घालून संगम साधून जीवन जगणार? घरातील मला फक्त अण्णा म्हणतात. बर, आणि त्यानंतर हे सर्वांना कळ गेले की बाहेरचे लोक अण्णा म्हणाले. बर, आणि अण्णा म्हणजे एल्डर ब्रदर असा त्याचा अर्थ होतो. बर, अण्णा एल्डर ब्रदर, त्या दृष्टीने माझी समाजाशी माझे संबंध आहेत. समाजामध्ये वागताना मी काही गोष्टी 2004 ला मी रिटायर झालो. बर, सेवानिवृत्त झालो आणि त्या दिवसापासून मी सामाजिक कार्य काय केलं. बर, काय काय केलं? सामाजिक कार्यामध्ये साधारणतः
जे आपले सप्ते असतात, कीर्तन सप्ती, पारायण सोहळा, त्यामध्ये प्रवचन दिले. त्यानंतर महिलांच्यासाठी 4 बचत गट आतापर्यंत चालू होते. त्या दृष्टीने शेतकरी आणि महिलांना आर्थिक सहाय्य केलं. सर अजून एक प्रश्न आहे. खरं तर शिक्षक म्हणून तुम्ही नोकरी केलेली आहे, पण बऱ्याच वेळेला काही पत्ते पाळावे लागतात शिक्षक म्हणून नोकरी करत असताना. तर काय पत्ते पाळलेले आहे तुम्ही तिथं? ते पत्ते म्हणजे असं की वेळेवर शाळेत जाणे आणि आपल्या दिवसाचं जे काही कामकाज आहे ते प्रामाणिकपणे करणं आणि विद्यार्थ्याची जास्तीत जास्त कशी विद्यार्थ्यांच्या शिक्षण देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला. खर तर पाहुणे रावळी मित्रमंडळी गावात सर्वात वागताना काही तत्व असावे लागतात. आणि हे तत्व पाळले तर आपल्याला बरेच काही म्हणजे पुढे जाता येतं. तर काय असावेत असं वाटतं तत्व? फक्त म्हणजे असं की मी शिक्षक या पेशा असल्यामुळं थोडस वैचारिक दृष्ट्या म्हणजे माझ्याकडे बाकीचं सरळ प्रमाण मावसाने मला जे योग्य वाटतं ते मी बोलतो, त्याच्याशिवाय जास्त काही बोलत नाही. हे तत्व आहे आपलं. स्पष्ट असेल ते काहीतरी बोलायचं. बरं सर, एक सांगा, तुम्ही शिक्षक नोकरी, काही लोक कसे नोकरी करतात, पण नोकरी करत तुम्ही प्रवचन सांगितलेले आहेत. त्याचबरोबर शेती क्षेत्रात कसे प्रयोग केले? म्हणजे शेती थोडीफार तुम्ही केलेली आहे, पण चांगली केलेली आहे. ती कसं नियोजन केलं होतं वेगळं? तर 1972 साली मी ग्रॅज्युएट झालो. 68 साली ग्रॅज्युएट झालो आणि 72 साली नोकरी साखरवाडीत करत होतो. पण शनिवार रविवारी मी शाळेच्या वेळात कधी इकडे येत नसे. मग असे तर काय टाकायचे, तसं यायचं नाही. त्या दृष्टीने मग घरी काही मजुरांच्या सहाय्यानं, मी स्वतः काही जास्त विशेष केली नाही, पण मजुरांच्या सहाय्याने शेती केली. त्या काळामध्ये आवश्यकता होती. दुसरं लग्न झाल्यानंतर मला 2 मुली झाल्या. त्या दोन्ही मुली इंजिनिअरिंग त्या शेतीच्या व्यवसायावर केल्या. मी तालीम लावलं, भगवान आहे. त्यानंतर माझ्याकडे सीताफळ आहे, 100 आंबे आहेत, त्यानंतर पेरू थोडेफार आहे, नारळ आहेत. तर मला शेती शाळेत असल्यामुळे मला छंद लागला. तिथे शेतीचं ज्ञान मला मिळालं आणि त्या दृष्टीनं दोन्ही थोडासा बॅलन्स आणण्याचा प्रयत्न केला. सर, आता तुमचं 81 म्हणजे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि पत्रिका बघितलं तर सगळ्या राजकीय लोकच पत्रिकेत दिसत आहेत. आणि विनोदाला किंवा गमतीने कोणीतरी तुम्ही म्हणा की शिक्षक राजकारणात ते लोकांशी कसे रमले, काय सांगताल त्यांना? बरोबर आहे. आता महत्वाचं म्हणजे संस्थेमध्ये असताना बाबा अध्यक्ष होते, संजय बाबा. त्यांच्याशी माझे संबंध आले. आता संबंध येताना आपले संबंध आले म्हणजे काय की काही आमच्या अडचणी त्यांनी सोडवले आणि त्याशी संबंध वाढत गेले. त्यानंतर बाबाने आम्हाला दूध डेअरी त्याचं उद्घाटन त्यांनीच केलं. तिथे एक बचत गट होता, बचत गट नाही पतसंस्था होती, त्याचं उद्घाटन बाबानेच केलं. त्यानंतर तिसरं आणखी एकदा बाबा ते या ठिकाणी तर 3-4 वेळा ते येऊन गेले. आता ही 4थी वेळ चौथी वेळ आहे ते. यातूनच माझा संबंध तालुक्याची मी सदस्यराव पोळांच्यापासून थोडस वावरत होतो आपलं उन्हाळ्यामध्ये किंवा इतर निवडणुकामध्ये थोडस संबंध होते माझे. त्यामुळे सदस्यराव पोळांचे माझी अति घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर ही मंडळी त्याच्यातलीच आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे अनिल भाऊ, दुसरं प्रभादेव देशमुख साहेब यांच्या सहकार्यानं आणि शिवराव पवार साहेब अध्यक्ष यांनी माझी निवड शिक्षण जनरल बॉडी सदस्य म्हणून निवड केली. म्हणजे शिक्षक नोकरी करणारा माणूस शेती क्षेत्रात रमलेला आहे, राजकीय क्षेत्रात पण आहे आणि प्रवचन क्षेत्रात राहिलेला आहे. म्हणजे असे सर्व क्षेत्र पूर्ण केलेले आहे. पण आता खरं तर आपण आता रिटायर झाल्यानंतर किंवा 81 कडे जाताना मनात एखादी गोष्ट राहून जाते की हे करायचे राहिलेले आहे. असं कुठली गोष्ट तुमच्या हातून राहिलेली आहे करायची? आतापर्यंत जे केलेल्या गोष्टी त्या माझ्या समाधानकारक आहे. मला जे वाटलं ते मी केलेलं आहे. यापुढे काय अशी समाजसेवा करता येते करायची, दुसरं काय नाही. म्हणजे आहे तो वेळ समाजासाठी राजकारणासाठी नाही, समाजसेवेसाठी करायचं. म्हणजे आताच्या कार्यक्रमाला पहिले तर सगळे तेच लोक आहेत. तर कदाचित येणाऱ्या निवडणुकीला अण्णा येतात का काय? त्यात आपली थोडं
कुवत राहिली नाही म्हणाला वयोमानाप्रमाणे तर आपलं सहकार्य असेल. सहकार्य असेल. सर अजून एक प्रश्न आहे की जे लोक रिटायर होत आहेत हं. तर त्या लोकांना तुम्ही काय सांगचाल? आता इतकं वर्ष तुम्ही रिटायर होऊन पण तुम्ही क्षेत्रात आहे, पण जे रिटायर लोक झालेत पण त्यांच्यासाठी काय द्यायचा सल्ला? आता कसं होतंय, प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे, प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी आहे. म्हणजे काही लोकांना वाटतं शिक्षण क्षेत्रात असून सुद्धा राजकारणात असलं पाहिजे आणि तो माध्यमिक साहित्य शिक्षकांना अधिकार आहे, राहता येते फक्त संस्थेची परवानगी असली संपला विषय. तर त्याप्रमाणे त्यांचा कल ज्यांचा कल असतो त्याप्रमाणे ते करतील. पण त्यांनी सुद्धा हे करत असताना समाजकार्य करावं, समाजातील जे खालच्या पातळीवर लोक आहेत त्यांना सहाय्य करावं आणि प्रामाणिकपणाने करावं ते, अशी माझी इच्छा आहे. आता शेवटचाच प्रश्न आहे सर. 81 साजरा होतोय आपला वाढदिवस, हं. तर काय सांगचाल सर्व प्रेक्षकांना वगैरे? आता तुम्ही 81 पूर्ण केलं म्हणजे हो. आरोग्याची काळजी किंवा कसं, हा महत्वाचा विषय आहे आता. हा महत्वाचा विषय, बरोबर आहे. की वयाची 81 वर्षापर्यंत मी कसा आलो हम्म. हे मी सांगणारच आहे. त्या दृष्टीनं मी पाळलेली पथ्य, माझे आई वडील माळकरी होते आणि त्यामुळे माझ्या आईची इच्छा होती की तुम्ही माळ घालाय. ती जिवंत असताना किंवा असताना मला ते करता आलं नाही, परंतु त्यांचं देहावसान झाल्यानंतर 1 वर्षानंतर साधारण उदास वाटायला मला. मी शाळेत गेलो, शाळाची वेळ होती, म्हणजे मला मनात नसतं त्या मला जायचे. परवानगी त्यांनी दिली मला, पण रजा म्हणजे तुम्हाला रजा 2 दिवसातच घरी. थोडा वेळ थांबलो, मी काम केलं जरा आणि त्यांच्या परवानगी पंढरपूरला गेलो माळ घातली. म्हणजे सुखी जीवन जगायचं असेल तर काय अजून म्हणजे तुम्हाला तुम्ही सांगता? माळ एक आहे, थोडस एक बंधन आहे. बर. म्हणजे पाळणं न पाळणं आपण ठरवायचं, त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे आणि त्यातून मग आपण दातसी घेतला पाहिजे. नाहीतर काही लोक माळ घालून बाकीचं आहे चालू ठेवतात, त्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. हा म्हणजे माळ घातल्यानंतर काही बंधन पाळावे, पाळली पाहिजे, तरच तो त्याचा उपयोग आहे. त्याचा उपयोग आहे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. बरोबर आहे की? लक्षात, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सौभाग्य नाही त्याप्रमाणे ठीक आहे, एक पावित्र्य पावित्र्य राखलं पाहिजे. तर आमच्या तरुण पिढीला काय सल्ला द्यायचा? आता किंवा तुमची आजी माझी विद्यार्थी असतील ते पण तुमची मुलाखत आता आजी माझे विद्यार्थी तरुणाला सांगतो की, साखरवाडीमध्ये मी 72 सालापासून 80 सालापर्यंत होतो. त्या काळात माझे बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले, बीएड झालेले आहे, काही पोलीस विभागात आहे. तर परवा मी गेलो त्यावेळेला 15-16 विद्यार्थी मला भेटले. ते भेटल्यानंतर त्यांनी पटापट माझ्या पाया पडले. मला तुम्ही समोरच काय माझ्या, म्हणजे आम्ही समोर किती असला तरी तुमची उंची जास्त आहे. म्हणजे असे मानणारे विद्यार्थी काय आहे, तर अशा प्रकारचे विद्यार्थी आपण तयार केले पाहिजे, अशा प्रकारची माणसाला वागणूक दिली पाहिजे, असं माझं मत आहे. सर अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की शिक्षकाच्या जीवनात काय संपत्ती असते? म्हणजे बऱ्याच वेळेला पुरस्कार मिळाले का लोकांना वाटतं की मला हे पुरस्कार, पण जनरली तुमच्या नजरेतनं काय संपत्ती त्यांच्याकडे आहे असं? शिक्षकाच्या जीवनात खरी संपत्ती त्यांचे विद्यार्थी आहेत. म्हणजे आपण जेवढं शिक्षण चांगलं देतो त्याप्रमाणे ते विद्यार्थी मोठे होत जातात आणि पुढं ते मोठे झाले की आपल्याला महत्व प्राप्त होतं, आपल्याला जाणतात. आजच्या काळात सुद्धा काही विद्यार्थी अशा प्रकारचे शिक्षकांना समजणारे आहेत, जाणणारे आहेत, असं माझं मत आहे. त्या दृष्टीने आपण चांगले विद्यार्थी तयार केले पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. सर आता शेवटचाच प्रश्न आहे. चांगला शिक्षक म्हणजे शिक्षक खर तर चांगलेच असतात, पण शिक्षक काय म्हणतो आपण त्याला, ते ज्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होतात, लोकांच्यात लोकप्रिय होतात, तर ते कसं त्यांचं ते हे असतं म्हणजे गणित किंवा ते कसे वेगळं पण दाखवतात? शैक्षणिक क्षेत्र काय म्हणतात, शैक्षणिक क्षेत्र तो शिक्षक कशा प्रकारे वागतो, त्याचं आचरण कसं आहे हे लहान मुलं सुद्धा थोडस पाहतात. म्हणजे आपला व्यवस्थित ड्रेस असला पाहिजे, जास्त ते बाकीचे ते नसले पाहिजे, जे बाकीच्या गोष्टी नसल्या पाहिजे. तर त्या गोष्टी मला उल्लेख करता येणार नाही. त्या शाळेमध्ये पावित्र्य आहे, बाहेर काय ते करतोय ते नकोय आपल्याला. त्या दृष्टीनं शिक्षकांनी ते पाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट ज्ञानदान देणं हे त्याचं महत्वाचं काम आहे, त्याप्रमाणे त्यांनी पावित्र्य पाळलं पाहिजे,
असं माझं मत आहे. धन्यवाद सर. खर तर सरांची भूमिका पाहिली तर सर शिक्षक, प्रवचनकार, एक चांगले शेती क्षेत्रात रमलेले व्यक्तिमत्व आहे आणि खरं तर त्यांनी दिलेलं योगदान, सेवानिवृत्तीनंतरचे योगदान हे सामाजिक कार्यात आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या बिजोड हायस्कूलमध्ये जनरल बॉडीचे सदस्य म्हणून काम करत आहेत. खर तर सरांचा हा 81 वर्षाचा प्रवास हा सर्वांना प्रेरणादायक आहेच, कारण अनेक संकटावर हसत मुखाने मात करणार हे एक व्यक्तिमत्व आहे. आज 81 वर्षात त्यांनी पदार्पण केले. मानदेश भूषण तर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत आणि मानदेश भूषणशी मनमोकळे गप्पा मारल्याबद्दल सरांना मनपूर्वक धन्यवाद. आभारी आहोत.